20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला उमेदवार ठरवायचे आहेत. ज्या समुदायात सहभागी व्हायचे आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावा. मनोज जरांगे पाटील. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत सगळ्या राज्यातल्या मतदारसंघातल्या आपल्या बांधवांनी आणायचं आहे. स्थिती कशी आहे, किती मतदार आहे, काय परिस्थिती आहे, आपण आधी काय केलेलं आहे याबाबत चर्चा होणार आहे. आणि 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत मला ते येत नाहीये ना, समजा काय प्रस्ताव काय द्यायचं, तर कोण कोण समाज, कोणचे जात, कोणचा समुदाय, कोण सहभागी होणार आहेत, कोणाचे छोटे मोठे पक्ष आहेत, तर हे त्यावेळेस होणार आहे की 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत हे विषय होणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 29 ऑगस्टला डिसिजन घेणार आहे. त्यामुळे लक्षात येईल कोण येतंय, काय होतंय, कोणाकोणाला आपला समाज मोठा करावा असा वाटतो, आपल्या गोरगरिबांना, आपल्या जातीतल्या गोरगरिबाला न्याय देण्यासाठी कोणाकोणाला पुढं व्हावं असं वाटतं, आपल्या गोरगरिबाच्या हातात सत्ता यावी किंवा त्यांनी देणारं बनावं, हे कोणाकोणाला वाटतं लक्षात येऊन जाईल. भाजपचे नेते सतत आता यापूर्वी काही मोजके लोक तुमच्यावर टीका करत होते, पण आता भाजपचे जवळपास बऱ्यापैकी नेते तुमच्यावर आता टीका करायला लागले आणि ते उघडपणे टीका होत आहेत. काय म्हणजे याचं कारण काय असावं, काय वाटतं? बिथरले डोके कामातून गेले, त्यांचे डोके कामातून गेले, त्यांना काहीच कळणार याला रोखाव कसं. यांनी गोरगरिबाला न्याय द्यायचं ठरवलंय, गोरगरीब मोठा करायचा ठरवलाय, ते बिघडून गेले. त्यांना असं बिचारल्यासारखं काय करावं काहीच कळना. ते शेपटाच्या वेळी डोक्यात झाल्यासारखे नाही, ते किडे होते तसं झालं, त्यांना काय करावंच कळायना. ते आता ते बिथारलेत. आता काय असतं शेवटी त्यांना माहित नाही. पिसळ्या कुत्र्याला एखादं पिसळलेलं कुत्रं असल्यावर त्याला कसं रोखतेत हे त्यांना माहिती कळलं त्यांना. आणि आम्ही बावा देत नाही त्यांना. आम्ही तेव्हाच ओळखेल यांचं ज्ञान कुठपर्यंत, यांची बुद्धी कुठपर्यंत ही किती. नुसतं म्हणतो आपण राजकारणी, मोठ्या गाडीत बसतो, उगाच कपडे घालतो, लांब लांब झगे घालतो, ते आमच्या लक्षात आलं आता यांना किती ज्ञान आहे, कोणत्या टोकाला चालले तर कसलं बोलते, यांची लायकी काय, किती प्रतिष्ठा यांची, किती उच्च दर्जाची आहेत, हे आधी वाटत होतं. पण ते आता काय ते लक्षात आलं, हे चिचुरे चाळे का.